नमस्कार. आपण सर्वांनी आम्हाला 21 वर्ष आपली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मनापासून सर्वांचे आभार. याच्या आधी आपण मेडिसिनमधले विविध आजार आणि नॉर्मल डिलिव्हरी करतच होतो, पण या पाडव्यापासून आपण सुसज्ज असं अद्ययावत ऑपरेशन थिएटरची सुरुवात करत आहोत आणि केलेलीच आहे. तर याच्या आधी आपण नॉर्मल डिलिव्हरी करतच आहोत, पण आता इथून पुढे आपण नॉर्मल डिलिव्हरीबरोबर सिझेरियन सेक्शन, गर्भाशयाच्या पिशवीचे विविध ऑपरेशन, गर्भाशयाच्या पिशवीला टाके टाकणे, तसेच विविध प्रकारच्या जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया किंवा शरीरावर असणाऱ्या विविध प्रकारच्या गाठी, तसेच टॉन्सिलेक्टॉमी, नाकातील हाड वाढणे, या प्रकारच्या विविध जनरल सर्जरी आपल्या सद्गुरू हॉस्पिटलमध्ये इथून पुढे होतील. शक्यतो आपल्याला याची गरज पडू नये, पण गरज पडल्यास आम्ही आहोतच आपल्याला योग्य प्रकारे सेवा देऊ. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर प्रीती संतोष गदादे. आतापर्यंत आपल्यासाठी सेवा देतच आली आहे. तर इथून पुढचं पाऊल म्हणून मी सिझेरियन डिलिव्हरीचे निर्णय घेतले की आपण इथे सुरुवात करूया, कारण सध्याच्या काळाची गरज आहे. 10 मुली असतील तर त्यातल्या 8 मुली सिझेरियनला जातात, 2 नॉर्मल होतात. हे गुणोत्तर चुकीचे, पण हे रियालिटी आहे आणि ही काळाची गरज असल्यामुळे आम्ही ऑपरेशन थिएटर सुरू करतोय. आपलं ऑपरेशन थिएटर हे बऱ्यापैकी अद्ययावत आहे. ऑटोक्लेव्ह करण्याची पद्धत ही आम्ही आधुनिक वापरली आहे. होगिंग मशीन म्हणजे ज्याद्वारे आपण निर्जंतुकीकरण करतो, तेही आम्ही ऑटोमॅटिक घेतलं आहे की शक्यतो जंतू संसर्ग होऊ नये आणि झालेलं ऑपरेटिव्ह पेशंट सुखरूप घरी पोहोचावं यासाठी. त्यानंतर त्यामध्ये कॉटरी ही एक टेक्निक असते. ब्लड सप्लाय होतो, भरपूर असतो, तो जागच्या जागी थांबवण्यासाठी आपण कॉटरी मशीन वापरतो. तीही आम्ही अद्ययावत आणली आहे. बॉईल सेपरेटस ही नवीन पद्धतीचं आहे. त्यानंतर सेंट्रलाइज O2. पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये O2 असतोच, पण O2ची गरज कधी कधी ऑन बेड पण पेशंटला लागते. तर आपलं संपूर्ण हॉस्पिटल हे सेंट्रलाइज O2ने आहे. प्रत्येक पेशंटच्या बेडला आपण O2ची सुविधा दिली आहे. या प्रकारे जे जे नवीन टेक्निक्स वापरता येतील ते आम्ही वापरले आहेत. या पद्धतीचा या आमच्या नवीन पावलाला तुम्ही साथ द्यावी हीच मनापासून अपेक्षा करते. धन्यवाद.